आणि ते सगळं विसरून मी त्यांना लगेच माफ करायला मी काय देव नाहीये ग. आणि मला वाटतं करेक्टही नाहीये, न्याय नाहीये तो. म्हणजे लोकांनी चुका करायच्या, त्याचा इम्पॅक्ट माझ्यावर आणि माझ्या फॅमिलीवर होणार, लोक मला फसवणार, माझ्या जीवावर बेतणार, पण मी मात्र असं सगळं विसरून जायचं आणि त्यांना माफ करायचं. कसं शक्य आहे? म्हणजे मला होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करून मला जो त्रास देतोय त्यालाच मी कुरवाळत राहायचं. शक्य नाहीये, नॉट पॉसिबल. ऐक ना, बघ ना इकडे. आराध्या, ऐक ना प्लीज प्लीज. ये इथे बस, बस इथे बस. आराध्या, तुझं मन राखायला मी आत्याला परत घरात घेतलंय. कारण माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. आणि फक्त विश्वास नाही आराध्या, तू माझा आधार आहेस. आता शकुंतला आत्यामुळे मी इमोशनली डिस्टर्ब आहे, पण तू आहेस, तुझा आधार आहे, म्हणून मन शांत आहे माझं. तुझा माझ्यावर, माझ्या शब्दांवर एवढा विश्वास आहे, हे ऐकून माझं मन शांत झालंय. तुला कसं सांगू मला कळत नाहीये, पण हा विश्वास असाच कायम राहील ना श्रेयस? ऑफकोर्स. अगं, हा काही प्रश्न आहे का? स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे माझा तुझ्यावर, आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत असेल. पण अशी काय तुला अचानक शंका आली? म्हणजे हा प्रश्न का विचारावासा वाटला तुला? मी पण माणूसच आहे ना श्रेयस. कधी माझ्या हातून काही चूक शक्यच नाही असं. माझ्या विश्वासाला तडा जाईल असं माझी आराध्य कधीच वागणार नाही, मला खात्री आहे ना. आराध्या, ज्या दिवशी माझा विश्वास गळून पडेल त्या दिवशी माझं अस्तित्वच उरणार नाही. असं काही होणार नाहीये. तू तू प्लीज असं काही बोलू नकोस प्लीज. माहिती आहे मला. बरं चल आता झोप, रात्र खूप